Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.1 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 21 वर प्रॅक्टिस सेट 2.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत आणि या 3 क्वेश्चन्स मध्ये प्रत्येकी 5 सब क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत. आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? रियल नंबर्स. टॉपिक नवीन आहे. टेक्स्टबुक उघडल्यानंतर ना जे नंबर्स आपल्याला दिसतात ते जरासे घाबरवणारे आहेत. कॉन्सेप्ट सुद्धा जराशा वीकच आहेत. पण फिकर नॉट, आज सगळे नंबर जमणार एकाच ठिकाणी, होणार मस्ती, होणार धमाल आणि मग समजणार आहे तुम्हाला सगळ्यांना रिअल नंबर्सची खरी कमाल. सो ज्या ठिकाणी या सगळ्या नंबर्सचं गेट टुगेदर और आपण पार्टी म्हणूयात, पार्टी आहे तिथे जमले तरी कोण कोण, चला पाहूयात. तर नॅचरल नंबर्स आहेत ज्यांना आपण आधीपासूनच ओळखतो. होल नंबर्स, येस, हेही आपले फ्रेंड्स आहेत. इंटिजर्स, हे सुद्धा आपल्याला गेल्या वर्षी भेटून गेलेले आहेत. रॅशनल नंबर्स, अरे हे पण तर आपल्याला भेटले होते क्लास 8 मध्ये. अरे हे कोण आहेत? नवीनच दिसत आहेत. नाही, क्लास 8 मध्ये जेव्हा होतो ना तेव्हा आपण यांना पाहिलं होतं, पण फारसे काही आठवत नाहीयेत. हो ना? काळजी करू नका, मी आहे ना, मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते. खूप छान आहेत ते स्वभावाने. आपण एकदा का त्यांना समजून घेतलं ना की मग काही टेन्शनच नाही. खूप फ्रेंडली आहेत, आपल्याला ते कायम मदतच करतात. सो चला पार्टी एन्जॉय करायला जाऊया. जे जुने फ्रेंड्स आहेत त्यांना भेटूयात, त्यांची चौकशी करूयात आणि नवीन फ्रेंड्सला समजून घेऊयात. म्हणजे आपला हा चॅप्टर रिअल नंबर्स आपल्याला एकदम छान वाटेल. आणि त्यातले जे प्रॅक्टिस सेट्स आहेत ते तर मग काय विचारायलाच नको, सॉल्व्ह करायला अशी धमाल येणार आहे ना. सो चला पार्टी एन्जॉय करूयात, सगळ्यांना भेटूयात आणि मग आपला हा प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करायला येऊयात. तो पार्टीमध्ये, रिअल नंबर्सच्या पार्टीमध्ये कोण कोण बरं आलं होतं? तर हे पहा, रॅशनल नंबर्स, इंटिजर्स, होल नंबर्स, नॅचरल नंबर्स हे सगळे होते. त्याचबरोबर इररॅशनल नंबर्स सुद्धा होते. मग आता इथे असं का बरं आपण राईट केलेलं आहे? रॅशनल नंबर्सच्या आतमध्ये इंटिजर्स, इंटिजर्सच्या आतमध्ये होल नंबर्स, होल नंबर्सच्या आतमध्ये नॅचरल नंबर्स आणि इररॅशनल नंबर्सचा तर वेगळाच असा एक ग्रुप आहे, त्याचा वेगळाच असा ऍटिट्यूड आहे. असं का बरं? चला व्यवस्थित समजून घेऊयात. तसं तुम्हाला माहितच आहे, क्लास 8 मध्ये असताना आपण हे सगळं अभ्यासलेलं आहे, बरोबर, पण थोडासा विसर पडला असणार आहे. चला नव्याने पुन्हा एकदा समजून घेऊयात. हे पहा, नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? तर काउंट करण्यासाठी आपण जे नंबर्स यूज करतो त्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो, हो की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन, या नंबर्सला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स म्हणतो. पण जेव्हा त्यांच्यामध्ये 0 येतो ना तेव्हा आपण त्या ग्रुपला काय म्हणतो? होल नंबर्स असं म्हणतो, बरोबर. मग जे सगळे नॅचरल नंबर्स आहेत ते होल नंबर्स मध्ये आहेत का? तर हो, जे सगळे नॅचरल नंबर्स आहेत ते होल नंबर्स मध्ये आहेत. पण शिवाय हा जो 0 आहे ना तो या ग्रुपमध्ये ऍड झालाय, म्हणून याला होल नंबर्स असं म्हणतात. त्यानंतर ना आपण अभ्यासलं इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय? एक असा ग्रुप, नंबर्सचा असा ग्रुप की ज्यामध्ये सगळे नॅचरल नंबर्स असतात, होल नंबर्स असतात आणि सगळे नेगेटिव्ह नंबर्स असतात. यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो, एक असा ग्रुप की ज्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, सगळे नेगेटिव्ह नंबर्स असतात आणि 0 असतो. त्या ग्रुपला आपण इंटिजर्स असं म्हणतो. इंटिजर्सला नंबर लाईनवर कसं रिप्रेझेंट करतात हे आता आपल्याला काही नवीन नाहीये, आपल्याला माहिती आहे, आपण फॅमिलियर आहोत, हो ना. त्यानंतर ना आपण भेटलो कोणाला? रॅशनल नंबर्सला, बरोबर. रॅशनल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? तर असे नंबर्स की ज्यांना m/n या फॉर्म मध्ये राईट केलं जातं. जसं की 3/5, 1/3, -8/3 अँड सो ऑन. मग आता इथे हे पहा, जे नॅचरल नंबर्स आहेत, जे सगळे नॅचरल नंबर्स आहेत ते रॅशनल नंबर्स आहेत का? तर हो, त्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणू शकतो. जे होल नंबर्स आहेत त्यांना रॅशनल नंबर्स म्हणू शकतो का? तर हो, म्हणू शकतो. जे इंटिजर्स आहेत त्यांना रॅशनल नंबर म्हणू शकतो का? तर हो, म्हणू शकतो. काय, कसं? चला सांगते मी कसं म्हणू शकतो आपण. हे पहा, आता इथे मी तुम्हाला काय सांगितलं? रॅशनल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स की जे आपण m/n च्या फॉर्म मध्ये राईट करतो त्या नंबर्सला आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. त्याचबरोबर रॅशनल नंबर्सचा जो डिनॉमिनेटर आहे ना, म्हणजे हा जो n आहे ना तो 0 नसला पाहिजे बरं का, ही अट लक्षात ठेवायची आहे.
रॅशनल नंबर्स एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये तर राईट करतो, पण जो डिनॉमिनेटर असतो ना त्याला आपण कधीच झिरो राईट करत नाही. डिनॉमिनेटर कधीच झिरो नसतो. आणि त्याचा जो न्यूमरेटर म्हणजे हा एम आणि डिनॉमिनेटर म्हणजे हा एन, हे जे दोन्ही आहेत ना ते इंटिजर्स असले पाहिजेत, तरच त्या नंबर्सला आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. मग आता इथे काही मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की असं मग जे फ्रॅक्शन्स असतात त्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो का? फ्रॅक्शन्स म्हणजेच रॅशनल नंबर्स का? थांबा, गोंधळ करू नका, गडबड करू नका, सगळं मी सांगणार आहे. हे पहा, रॅशनल नंबर्स आणि फ्रॅक्शन्स दोन वेगवेगळे पार्ट आहेत. जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणू शकतो, पण जे सगळे रॅशनल नंबर्स आहेत ना त्यांना मात्र आपण फ्रॅक्शन म्हणू शकत नाही. कसं काय? तर हे पहा, आता मी तुम्हाला काय सांगितलं, रॅशनल नंबर्सला एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये राईट करतात, फ्रॅक्शनला सुद्धा एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये राईट करतात, बरोबर. न्यूमरेटर डिनॉमिनेटर अशा फॉर्म मध्ये राईट करतात की नाही. त्याचबरोबर फ्रॅक्शनचा सुद्धा डिनॉमिनेटर कधीच झिरो नसतो, बरोबर. आणि सगळ्यात मोठा फरक दोघांमध्ये जो आहे ना तो काय माहितीये का? इथे रॅशनल नंबर्स एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये आपण राईट करतो ना, पण हे जे हा जो एम आहे म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे आणि हा जो एन आहे म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे ते इंटिजर्स असतात. कळलं? हे काय असतात? इंटिजर्स असतात. तेव्हा आपण त्यांना रॅशनल नंबर्स म्हणतो. आणि फ्रॅक्शन मध्ये काय असतं माहितीये का? फ्रॅक्शन मध्ये जो न्यूमरेटर आणि जो डिनॉमिनेटर असतो ना ते होल नंबर्स असतात. हाच फरक आहे दोघांमध्ये. म्हणून जे सगळे फ्रॅक्शन्स आहेत त्यांना आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो, पण सगळ्या रॅशनल नंबर्सला आपण फ्रॅक्शन म्हणू शकत नाही. कळाला फरक तुम्हाला? चला बॅक टू द टॉपिक. आता मला सांगा 7/12 हा एक रॅशनल नंबर आहे का? तर हो, रॅशनल नंबर आहे. बघा बरं, न्यूमरेटर 7 आहे, डिनॉमिनेटर 12 आहे, एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये. डिनॉमिनेटर 0 नाहीये, 7 इंटीजर आहे, 12 इंटीजर आहे, म्हणजे हा एक रॅशनल नंबर आहे. याला आपण फ्रॅक्शन म्हणू शकतो का? बघा जरा विचार करा. एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर. डिनॉमिनेटर 0 नाहीये, बरोबर. तिसरी अट कोणती? न्यूमरेटर डिनॉमिनेटर होल नंबर पाहिजे. होल नंबर्स आहेत का? 7 होल नंबर आहे, हो. 12 होल नंबर आहे, हो. म्हणजे हे एक फ्रॅक्शन सुद्धा आहे आणि यालाच आपण एक रॅशनल नंबर सुद्धा म्हणू शकतो. कळालं? आता हे पहा, -2/5 एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये, डिनॉमिनेटर 0 नाहीये आणि न्यूमरेटर इंटीजर आहे. -2 काय आहे? -2 काय आहे? इंटीजर आहे. 5 काय आहे? इंटीजर आहे. म्हणजे हा एक रॅशनल नंबर आहे. आता मला सांगा, हा एक फ्रॅक्शन आहे का? याला आपण फ्रॅक्शन म्हणू शकतो. एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय पाहिजे? होल नंबर पाहिजे. -2 होल नंबर आहे? हा, -2 होल नंबर नाहीये, -2 इंटीजर आहे, हो ना. म्हणजे हे फ्रॅक्शन नाहीये, हे काय आहे? रॅशनल नंबर आहे. हा कोणता नंबर आहे? रॅशनल नंबर आहे. याला आपण फ्रॅक्शन म्हणू शकत नाही. कळालं का तुम्हाला? मी जे स्टेटमेंट केलं ते, सगळे फ्रॅक्शन्स रॅशनल नंबर्स असू शकतात, पण सगळे रॅशनल नंबर्स फ्रॅक्शन्स नसणार. कळालं? रॅशनल नंबर म्हणजे काय? आता हे पहा, 3 हा रॅशनल नंबर आहे. 3 एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये कुठे आहे पण? हे पहा, 3 ला आपण एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. डिनॉमिनेटर आपण 1 राईट करू शकतो, हो की नाही. हे पहा, जे सगळे नॅचरल नंबर्स आहेत त्यांचे डिनॉमिनेटर आपण 1 राईट करू शकतो. आलं का लक्षात? म्हणजे 3 हा काय झाला? हा एक रॅशनल नंबर झाला. कळालं? आता 2.5 हा रॅशनल नंबर आहे. विचार करा जरा, एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये आहे का? नाही, हा तर एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये नाहीये, पण याला आपण एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये करू शकतो म्हटल्यावर हा एक रॅशनल नंबर झाला. आता हे पहा, कसं करू शकतो? तर आपण काय अभ्यासलेलं आहे? डेसिमलला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करतो? डेसिमलच्या नंतर ना 1 डिजिट आहे, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 1 वर 1 0. आठवलं ना? हे पहा, न्यूमरेटर ऍज इट इज राईट करायचा, डेसिमल पॉइंट न राईट करता, आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 वर 1 0 झालं. डेसिमलचं फ्रॅक्शन फॉर्म, आणि फ्रॅक्शनलाच आपण रॅशनल नंबर सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हा जो डेसिमल नंबर आहे तो एक रॅशनल नंबर आहे. क्लिअर झालं? रॅशनल नंबर्स म्हणजे काय? आता रॅशनल नंबरचा डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं करतात हे सुद्धा आपण क्लास 8 मध्ये अभ्यासलेले हो. विसरला असाल, थोडंसं विसर पडला असेल, काही हरकत नाही. मी एकदा तुम्हाला सांगितलं ना लगेच आठवणार आहे तुम्हाला. सो लेट्स लर्न डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं
डेसिमल नंबरला आपण रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके नाही, 2.5 डेसिमल नंबर होता, त्याला आपण रॅशनल मध्ये कन्वर्ट केलं. ओके नाही, मग आता रॅशनल नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं करायचं तेही समजून घेऊयात. आता यामध्ये ना 2 टाईप असतात. एक असतं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि दुसरं असतं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आठवले? येस, का नाही आठवणार? आठवणारच. ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना नक्की आठवणार. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे रिमाइंडर 0 आला की टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, रिमाइंडर 0 नाही आला की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. चला एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पलने लगेच लक्षात येतं, हो ना. सो 7/4 काय आहे? एक रॅशनल नंबर आहे, त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं करायचं? चला डिव्हिजन करूयात. सो 7 ला इकडे राईट करा, 4 ला त्याच्या जागेवर राईट करा. आता 4 ने 7 ला डिवाइड करायचे म्हटल्यावर 4 1 जार 4. सो 7 मधून 4 सबट्रॅक्ट करा, किती रिमेनिंग? 3. आता इथे 3 आलं, आपल्याला कुठपर्यंत डिवाइड करायचंय सांगा बरं मला. तो काही मुलं म्हणतील इथे तर 4 आहे आणि इथे रिमाइंडर 3 आला, 4 पेक्षा कमी आहे, मग झालं ना? नाही, इथे झालं नाही. आपल्याला कुठपर्यंत डिवाइड करायचं आहे? जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला लगे रहो असंच करायचंय. सो आता काय करायचंय, इथे 3 ला तर आपल्याला 4 ने डिवाइड करता येत नाही, मग डेसिमल पॉईंट घ्यावा लागणार. बरोबर, एकदा का डेसिमल पॉईंट इथं क्वोशंट मध्ये आपण घेतला ना की आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. आपण हवं तितकं वेळा प्रत्येक रिमाइंडर मध्ये 0 0 0 0 राईट करू शकतो. सो इथे आपण एक 0 घेऊयात, झालं 30 झालं. आता 30 ला 4 ने डिवाइड करूया. सो 4 7 जार 28. 30 मधून 28 सबट्रॅक्ट करा, किती राहिले? 2. मी तुम्हाला सांगितलं होतं. आता इथे 2 रिमेनिंग आला, 4 पेक्षा छोटा आहे, पण आपण येस इथे डेसिमल पॉईंट घेतलेला आहे म्हटल्यावर फ्रीच आहे 0, बट रे 0 ले लो. आता इथे किती झाले? 20. ओके नाही, 4 5 जार 20. 20 मधून 20 गेले, रिमेनिंग 0 आला 0 आणि क्वोशंट काय आला? 1.75. सो 7/4 चा डेसिमल फॉर्म काय आला? 1.75. रिमाइंडर 0 आल्यामुळे हा जो डेसिमल फॉर्म आहे याला आपण म्हणतो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. 103 डिवायडेड बाय 5. चला डिव्हिजन करूयात. ओके, 5 2 जार 10. 10 मधून 10 गेले 0, वरचा 3 घ्या खाली. आता 3 तर 5 पेक्षा छोटा आहे, मग काय करणार? आधी 0 ने डिवाइड करून घेऊयात. सो 5. आता हे पहा, इथे मुलं काय चूक करतात, डिव्हिजन आपण लहानपणी शिकलोय पण तरी सुद्धा चूक करतात. काय करतात हे पहा. आता इथे बॅकला जाऊयात. आपण हा 3 घेतला की नाही खाली, त्यांना काय वाटतं माहितीये का, हा रिमाइंडरच झाला, मग चला लगेचच इथे डेसिमल पॉईंट घ्या आणि इथे 0 घ्या. चुकताय मुलांना तुम्ही, असं नाही करायचं. हे पहा, आता हा 3 आपण खाली घेतलेला आहे, हा आपण डिव्हिडंड मधून खाली घेतलेला डिजिट आहे. ओके, हा काही रिमाइंडर नाहीये. सबट्रॅक्ट करून आलेला आहे का हे आन्सर? नाही, आपला हा जो डिव्हिडंड आहे त्यातून खाली घेतलेला डिजिट आहे. सो आधी आपल्याला काय करावं लागणार? 5 0 जार 0. 3 मधून 0 सबट्रॅक्ट करावं लागणार. सबट्रॅक्ट केल्यानंतर ना काय आलं? 3. आता आपण एक डेसिमल पॉईंट इथे घेऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात इथे 0. कळालं? सो 5 6 जार 30. 30 मधून 30 गेले 0. आता पहा, रिमाइंडर 0 आला म्हणजे डिव्हिजन इथे आपलं संपलेलं आहे. सो हा जो रॅशनल नंबर आहे त्याचा डेसिमल फॉर्म आपल्याला मिळालेला आहे 20.6. 20.6 हा काय झाला? कोणता फॉर्म झाला या रॅशनल नंबरचा? तर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. का बरं? कारण रिमाइंडर 0 आला. आता हे पहा, हे एक एक्झाम्पल घेऊया. 5/6. 5 ला 6 ने डिवाइड करूयात. सो 6 0 जार 0. 5 मधून 0 गेला 5. एक डेसिमल पॉईंट घेऊयात, त्याच्या बदल्यात इथे एक 0. 6 8 जार 48. 50 मधून 48 गेले, 2 रिमेनिंग 0 घेऊयात. आता 20 झाले. 6 3 जार 18. 20 मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात, पुन्हा आपल्याला 0 घ्यावा लागणार. आता 6 2 जार 18. 20 मधून 18 गेले, किती राहिले? 2 राहिले. अरे इथे परत तेच येत आहे, 20 80 सबट्रॅक्ट केले. आता इथे आपण पुन्हा 0 घेतला की परत आपल्याला 6 3 जार 18 करावं लागणार. म्हणजे हे संपणार आहे का कधी? 0 आपल्याला येणार आहे का कधी?
कधीच येणार नाही, हो की नाही बा. इथे 0 घेतला की पुन्हा आपल्याला 6 3 जार 18 करावं लागणार. 20 मधून 18 सबट्रॅक्ट करा, पुन्हा 2 रिमेनिंग आला, पुन्हा 0, म्हणजे 20 मायनस 18 20 मायनस 18 20 मायनस 18 हे चालूच राहणार आहे. आणि क्वोशंट मध्ये 3 3 3 3 रिपीट होत राहणार आहे. हे कधी टर्मिनेट होणारच नाही. टर्मिनेट म्हणजे काय? संपणे, खतम होना. आहे समज में? टर्मिनेट म्हणजे संपणे. सो इथे हे डिव्हिजन टर्मिनेटच होत नाहीये, म्हणून त्याला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता रिकरिंग म्हणजे काय? रिअकर. हे पहा, पुन्हा पुन्हा 3 3 येतंय, रिअकर होतंय, हो ना. म्हणून याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. सो इथे याला राईट कसं करायचं? तर हे पहा, 0.83 3 रिपीट होतोय ना, मग इथे रिपिटेशन मध्ये 3 3 राईट करायची काहीच गरज नाहीये. आपल्याला दाखवायचंय की 3 रिपीट होतोय. मग ते कसं दाखवणार? तर 3च्या वरती द्यायचा एक डॉट. झालं, कळणाऱ्याला बरोबर कळणार आहे. ओके, सो हा काय झाला? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. ओके, म्हणजे याला डिवाइड केल्यानंतर ना आपल्याला काय येणार आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, सो आता फास्ट मध्ये घेऊयात. 0 4 मधून 0 गेला, 4 रिमेनिंग, डेसिमल पॉइंट 0. आता 11 3 जार 33, 40 मधून 33 गेले, 7 0 घेतला. आता 11 6 जार 66, 70 मधून 66 गेले, 4 राहिले, 0 घेतला. आता पुन्हा आपल्याला 3 ने डिवाइड करावं लागणार. 11 3 जार 33, 40 मधून 33 गेले, 7 0 घेतला. आता पुन्हा 6 11 6 जार 66, किती रिमेनिंग? 4. अरे हे तर चालूच राहतंय, हो ना. हे पहा, इथे 40 होतं, 40 आलं, मग आपण काय केलं? 3 ने भाग घालवला. 11 3 जार 33, रिमेनिंग 7 आला, 70 झाला, परत 40, परत 70, परत 40, परत 70, आणि क्वोशंट मध्ये 3 6 3 6 3 6 रिपीटच होत राहणार. आपण कितीही वेळ 2 तास 3 तास जरी डिव्हिजन करत बसलो तरी हेच येणार आहे आपल्याला क्वोशंट मध्ये, 3 6 3 6 3 6. मग इथे कशा प्रकारे राईट करणार आपण? 0.36 काय रिपीट होत आहे? 3 आणि 6, हो ना. मग आता या दोघांच्या वरती डॉट नाही द्यायचा. 2 डिजिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिजिट्स जर रिपीट होत असतील तर आपल्याला द्यायचा असा बार. क्लिअर? याला काय म्हणणार आपण? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. सो 4/11 चा सुद्धा आपल्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्मच मिळत आहे. कळालं तुम्हाला? रॅशनल नंबरचा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे काय? चला, सगळ्यात महत्वाचं काम आपलं आता इथे झालेलं आहे. रॅशनल नंबर्स म्हणजे काय हे व्यवस्थित रिवाइज करून झालेलं आहे. अगदी झोपेतून उठवून सुद्धा तुम्हाला एखादा क्वेश्चन एखाद्याने विचारला तरी त्याचा आन्सर मात्र तुम्हाला इथे देता येणार आहे, ओके नाही. अजिबात तुम्ही आता आयुष्यात कधीच विसरणार नाही. चॅप्टर नंबर 1 सेट्स मध्ये सुद्धा आपण हे सगळं अभ्यासलेलं होतं, आठवतंय ना. नॅचरल नंबर्स इज अ सबसेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर्स इज अ सबसेट ऑफ इंटीजर्स. इंटीजर्स इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर्स. अँड रॅशनल नंबर्स इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर्स. तेवढं मात्र राहिलंय, हो ना. रिअल नंबर्स अजून थोडंसं राहिलेलं आहे, काळजी नसावी. हे पहा, इतकं कळालं ना. रॅशनल नंबर्स म्हणजे काय? तर त्याला m/n च्या फॉर्म मध्ये राईट करतात. डिनॉमिनेटर 0 नसतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही इंटीजर्स असतात. 7/12 एक रॅशनल नंबर आहे. -2/5 रॅशनल नंबर आहे. 3 हा सुद्धा एक रॅशनल नंबर आहे, कारण त्याला आपण m/n च्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. आता मला सांगा, √2 हा रॅशनल नंबर आहे का? विचार करा जरा. √2. आता इथे या पिक्चर मध्ये तर √49 दिसतंय आणि त्याला रॅशनल नंबर मध्ये राईट केलंय. मग रूट मध्ये जे नंबर्स राईट केलेले असतात ते रॅशनल नंबर्स असतात का? जरा गोंधळ झाला ना. काळजी करू नका, मी आहे ना तुमचं कन्फ्युजन दूर करायला. आता हे पहा, √2 म्हणजे काय? तर 2 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? सांगता येते का तुम्हाला? 2 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? नाही सांगता येते ना. आणि √49 म्हणजे काय? 49 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 7चा. 7 7 जार 49, हो की नाही. सांगता येते ना. √49 7 आहे, इथे हे सांगता येतंय. √2 हे सांगता येत नाहीये की 2 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. म्हटल्यावर
कोणता नंबर झाला. आता इथे पहा, काही मुलांना असाही प्रश्न पडू शकतो, अरे याला तर आपण एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. टीचर तुम्हीच सांगितलं होतं की डिनॉमिनेटर ज्याचा काहीच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो. हे पहा इथे, हो ना. पण दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, रॅशनल नंबर एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये राईट करतात. डिनॉमिनेटर 0 नसतो, बरोबर. इथे 0 नाहीये, पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीही कसे असतात, इंटीजर्स असतात. √2 हा काही इंटीजर आहे का? नाही ना, इंटीजर नाही आहे √2. इंटीजर्स म्हणजे कोणते नंबर्स? सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, सगळे निगेटिव्ह नंबर्स आणि 0. सो इंटीजर आहे का √2? नाही. मग आपल्याला आता इथे हे माहितीये की हा रॅशनल नंबर नाहीये, बरोबर. कारण या डेफिनेशन मध्ये तो फिट बसत नाहीये, म्हणजे हा रॅशनल नंबर नाहीये. 2 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे पण आपल्याला सांगता येत नाहीये. म्हटल्यावर √2 हा कोणता नंबर झाला? √2 हा इरॅशनल नंबर झाला. आलं का लक्षात? √2 हा इरॅशनल नंबर झाला. इरॅशनल नंबर म्हणजे नक्की आहे तरी काय? जे रॅशनल नंबर्स नाहीयेत ना, त्या सगळ्या नंबर्सला इरॅशनल नंबर म्हणायचं इतकं सोपं आहे. पहा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, इरॅशनल नंबर्स फक्त दिसतात डेंजर हो, खूप साधे आहेत, सरळ आहेत. जे रॅशनल नंबर्स नाहीयेत ना, त्यांना इरॅशनल नंबर म्हणायचं इतकं साधं सोपं सरळ आहे. आता मी तुम्हाला इथे सांगितलं, आपल्याला √2 सांगता येत नाहीये, हो ना, की या 2 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे म्हटल्यावर हा काय झाला, एक इरॅशनल नंबर झाला. आता मला सांगा, √3 रॅशनल आहे का इरॅशनल आहे? ऑफकोर्स इरॅशनल आहे. आपल्याला सांगता येत आहे का की 3 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? नाही सांगता येते ना, म्हणजे √3 हा एक इरॅशनल नंबर झाला. आता मला सांगा, हे पहा, -√5 रॅशनल आहे की इरॅशनल आहे? ऑफकोर्स इरॅशनल आहे. हे पहा, आता इथे आपल्याला सांगताच येत नाहीये की 5 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, हो ना. म्हटल्यावर हा पण एक इरॅशनल नंबर झाला. आता √7 ऑफकोर्स इरॅशनल नंबर आहे. आता हा √4 हा कोणता नंबर आहे? आता रूट मध्ये आलंय म्हटल्यावर इथे गडबड करताल. मी तुम्हाला काय सांगितलं, √4 म्हणजे काय, तर 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे सांगा. 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? ऑफकोर्स 2चा आहे ना. 2 आर 4. मग √4 ला आपण 2 असं राईट करू शकतो. आता 2 हा रॅशनल नंबर आहे का? ऑफकोर्स रॅशनल नंबर आहे, कारण त्याला आपण 2/1 अशा फॉर्म मध्ये राईट करू शकतो, हो ना. सो √4 हा काही इरॅशनल नंबर नाहीये. √4 हा रॅशनल नंबर आहे. कळालं? ओके. आता मला सांगा, √9 हा कोणता नंबर आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. √9 हा एक रॅशनल नंबर आहे, कारण √9 म्हणजेच 3. याला आपण 3/1 या फॉर्म मध्ये पण राईट करू शकतो. म्हणजे याला आपण नॅचरल नंबर म्हणू शकतो, होल नंबर म्हणू शकतो. हा एक इंटीजर पण आहे, हा एक रॅशनल नंबर पण आहे. क्लिअर झालं? रॅशनल नंबर म्हणजे काय, इरॅशनल नंबर म्हणजे काय. आता एक गंमत माहिती का तुम्हाला, आपण पाय अभ्यासलं होतं क्लास 8 मध्ये, हो ना. पायची व्हॅल्यू काय आहे? 22/7 और 3.14. ही अॅक्युरेट व्हॅल्यू आहे का पायची? नाही, ही अॅक्युरेट व्हॅल्यू नाहीये. पाय हा एक इरॅशनल नंबर आहे. का बरं इरॅशनल नंबर आहे? कारण ना त्याला आपण या फॉर्म मध्ये राईटच करू शकत नाही. मग आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग आपण पायची व्हॅल्यू 22/7 और 3.14 कशी काय घेतो? आपण ती आपल्या सोयीसाठी, आपल्या कॅल्क्युलेशनसाठी पायची ही व्हॅल्यू घेतलेली आहे. पायची ही एक्झॅक्ट व्हॅल्यू नाहीये. हे पहा, पायची एक्झॅक्ट व्हॅल्यू अशी आहे, 3.14159653589793 ब्ला 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 ब्ला. पुढे 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 नंबर जाता येतच. म्हणजे जेव्हा आपण पायची व्हॅल्यू फाइंड आउट करायला बसतो, डिवाइड करायला बसतो, तेव्हा 0 येतच नाही, ते टर्मिनेट होतच नाही. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म पण येत नाही. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म म्हणजे काय? टर्मिनेट म्हणजे संपणं. डिव्हिजन संपत नाही, ओके मान्य, संपत नाही. पण मग एखादं डिजिट रिपीट होत आहे का? नाही. रिअकर पण होत नाहीये, रिकरिंग पण होत नाही. हे पहा, इथे एखादं डिजिट रिपीट झालंय? रिपीट नाही झालं. बरं, ग्रुप ऑफ डिजिट्स रिपीट झालंय का? नाही, ग्रुप ऑफ डिजिट्स सुद्धा रिपीट होत नाही. वेगवेगळे डिजिट्स येतच जातात, ते कधी संपतच नाही. म्हणून पाय हा एक इरॅशनल नंबर आहे. त्याचप्रमाणे √2 हा सुद्धा एक इरॅशनल नंबर आहे, कारण √2 ला जर आपण डिवाइड करायला बसलो ना,
ते सुद्धा डिवाइड होत नाही. हे पहा, अशा प्रकारे ब्ला 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 पुढे 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 त्याचं शेपूट चालूच राहतं, ते कधी संपतच नाही. म्हणून √2 हा सुद्धा एक इरॅशनल नंबर आहे. सो इरॅशनल नंबर का म्हणायचं यांना? वेन रायटिंग ॲज अ डेसिमल दे विल नेव्हर एंड, ते टर्मिनेट होत नाहीत. अँड नेव्हर रिपीट, ते रिकरिंग सुद्धा होत नाहीत इन अ पॅटर्न. ऑल्सो दीज नंबर्स कॅन नॉट बी रिटर्न ॲज अ फ्रॅक्शन, या नंबर्सला आपण फ्रॅक्शन फॉर्म मध्ये सुद्धा राईट करू शकत नाही. एव्हरी स्क्वेअर रूट ऑफ अ नॉन परफेक्ट स्क्वेअर इज अन इरॅशनल नंबर. याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. आत्ताच आपण पाहिलं होतं, मी पुन्हा एकदा रीड करते. एव्हरी स्क्वेअर रूट ऑफ अ नॉन परफेक्ट स्क्वेअर. तर नॉन परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय? आता मी तुम्हाला म्हटलं स्क्वेअर रूट ऑफ 4 सांगा बरं मला. तर स्क्वेअर रूट ऑफ 4 2 येतं, म्हणजे तो काय झाला? एक परफेक्ट स्क्वेअर झाला की नाही, हो ना. आणि स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 5, स्क्वेअर रूट ऑफ 7 यांचं तुम्हाला सांगता येत आहेत का? नाही ना. म्हणजे ते काय झाले? नॉन परफेक्ट स्क्वेअर झाले. सो जे नॉन परफेक्ट स्क्वेअर रूट्स असतात ते कसे आहेत? इरॅशनल नंबर्स आहेत. क्लिअर झालं? येस, व्हेरी गुड. मग आता हे पहा, जे सगळे रॅशनल नंबर्स आहेत, जे सगळे इरॅशनल नंबर्स आहेत, ह्या सगळ्यांना मिळून रिअल नंबर्स असं म्हणतात. आणि जी आपण पार्टी अटेंड केली होती ना काही वेळापूर्वी, तिथे हेच सगळे रिअल नंबर्स होते. एक फॅमिली होती, सगळे नंबर्स तिथे गॅदर झाले होते. एकही असा शिल्लक राहिलेला नव्हता की जो त्या पार्टीला नव्हता. सगळ्यांनी पार्टी अटेंड केली होती. त्या रिअल नंबर्सच्या पार्टीमध्ये सगळेजण होते. नॅचरल नंबर्स होते, होल नंबर्स, इंटीजर, परत रॅशनल नंबर्स, आणखीन इरॅशनल नंबर्स पण होते. मग या सगळ्या ग्रुपला काय म्हणतात? रिअल नंबर्स म्हणतात. कन्सेप्ट क्लिअर झाली? क्लिस्टर क्लिअर झाली? चला, आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. काय दिलेलं आहे? क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. सो चला, टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग टाईप आता तर आपल्याला खूप छान समजलेलं आहे. खूप इझी आहे. तुमचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. व्हिडिओ इथे पॉज करायचा आहे. सॉल्व्ह केल्यानंतर ना तुम्ही मला सांगायचंय की तुमचं जे आन्सर आलेलं आहे ते माझ्याबरोबर मॅच होतंय की नाही. आता एक तुम्ही एक्झाम्पल इथे पाहू शकता. मी काय सांगते ते व्यवस्थित ऐकून घ्या आणि मग बाकीचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. सो चला, सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट आहे 13.5. आता काय करायचं आपल्याला? इथे त्यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की आपल्याला डेसिमल फॉर्म राईट करायला सांगितलंय का? तर नाही. काय म्हटले त्यांनी? क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स. आपल्याला फक्त क्लासिफाय करायला सांगितलेलं आहे की जो डेसिमल फॉर्म येतोय रॅशनल नंबर्सचा तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. आपल्याला पूर्ण डिव्हिजन करायची काहीही गरज नाही. पण तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे, मग ते सांगणार कसं? तुम्ही रफवर्क मध्ये करा आणि डायरेक्टली इथे तुमचं आन्सर राईट केलं तरी चालणार आहे. आणि काही ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे की कसं काय तुम्ही इथे या क्वेश्चनचा आन्सर राईट करायचंय. आता पहा, 13.5 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला आपण काय करतो नेहमीच्या मेथडने 2 पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करता येतं. सो फर्स्ट जे आपल्याला माहित आहे डिवाइड करायचंय. सो 13 डिवाइडेड बाय 5. 5 2 आर 10. ओके, 13 मधून 10 गेले, 3 राहिले. आता आपल्याला 3 ला डिवाइड करता येत नाहीये, मग डेसिमल पॉईंट घेणार. 0 घेतला. 5 6 आर 30. ओके, 30 मायनस 30 किती झाले? 0. सो इथे आपला रिमाइंडर आलेला आहे 0, म्हणजे टर्मिनेट झालेला आहे. आणि क्वोशंट आपल्याला मिळालेला आहे 2.6. ओके, सो इथे आन्सर आपण राईट करूयात 2.6. इथे डिव्हिजन आपलं टर्मिनेट झालेलं आहे म्हटल्यावर हा जो फॉर्म आपल्याला डेसिमल फॉर्म मिळालेला आहे या रॅशनल नंबरचा तो कसा आहे? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. ओके, सो आन्सर कशा प्रकारे राईट करायचंय? द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर 13/5 विल बी टर्मिनेशन टाईप. ओके, टर्मिनेशन टाईप. आता मी तुम्हाला म्हटलं होतं सेकंड मेथड सुद्धा माझ्याकडे आहे, तर ती कशी आहे तेही पाहून घ्या. आता हे पहा, क्वेश्चन पुन्हा एकदा इथे राईट करून घेऊया. डिनॉमिनेटर काय आहे? 5 आहे. मग हा जो डिनॉमिनेटर 5 आहे ना त्याचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. आणि प्राईम फॅक्टर्स हे जर 2 और 5च्या फॉर्म मध्ये असतील, लक्षात घ्या, डिनॉमिनेटरचे प्राईम फॅक्टर्स जर 2 और 5च्या फॉर्म मध्ये असतील, 2 और 5च्या फॉर्म मध्ये म्हणजे काय? तर हे पहा, 2 इंटू 2 इंटू 2 और सो ऑन, किंवा 5 इंटू 5 इंटू 5 असे असतील, किंवा 2 इंटू 5
इंटू 2 इंटू 5 अशा फॉर्म मध्ये असतील तर तो जो रॅशनल नंबर असतो त्याचा डेसिमल फॉर्म टर्मिनेशन टाईप मध्ये मोडतो. आलं लक्षात? आता हा जो इथे आपला डिनॉमिनेटर आहे 5 त्याचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. आता 5 हा स्वतः एक प्राईम नंबर आहे म्हणजे त्याचे फॅक्टर्स काय येणार आहे 5 ओनली. हो की नाही? 5 1 जार 5. मग 5 च्या फॉर्म मध्ये आला हो की नाही? 5 आला ना प्राईम फॅक्टर म्हणजे 13/5 चा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेशन टाईप मध्ये येतो. आता राईट कसं करणार? हिअर द प्राईम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज 5. सो सेम आन्सर द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर 13/5 विल बी टर्मिनेशन टाईप. तुम्हाला स्कूलमध्ये जी मेथड सांगितली जाईल ती मेथड तुम्ही यूज करायची आहे आणि आन्सर राईट करायचं. चला नेक्स्ट पाहूयात. ओके नेक्स्ट आहे 2/11. सो हे पहा 11 चे प्राईम फॅक्टर्स. 11 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे बरोबर. सो 11 1 जार 11. मी तुम्हाला काय सांगितलं जर डिनॉमिनेटरचे प्राईम फॅक्टर्स 2 और 5 च्या फॉर्म मध्ये असतील तर आणि तरच दिलेला रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग टाईप मध्ये येतो. जर 2 और 5 च्या फॉर्म मध्ये नसतील प्राईम फॅक्टर्स डिनॉमिनेटरचे तर दिलेला जो रॅशनल नंबर आहे त्याचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप मध्ये येतो. सो इथे हिअर द डिनॉमिनेटर इज अदर दॅन प्राईम फॅक्टर 2 और 5. सो द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर 2/11 विल बी नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. कळालं? हे पहा इथे सेकंड आपली जी फर्स्ट मेथड होती त्या मेथडने सुद्धा करून पाहूयात. डिव्हिजन करून पाहूयात. 2/11. सो 11 0 जार 0. 2 मधून 0 गेला 2. डेसिमल पॉईंट घेतला 0. 11 1 जार 11. 20 मधून 11 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 9. 0 घेतला. 11 8 जार 88. 90 मधून 88 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहिला. आता हे पहा इथे पुन्हा 2 आलं की नाही? 2 येत आहे ना. पुन्हा 0 घेतला. 11 1 जार 11. 20 मधून 11 सबट्रॅक्ट केले 9 आलं. 0 घेतला की 90 होणार. मग परत आपल्याला 11 8 जार 88 करावं लागणार म्हणजे 181818 चालूच राहत आहे. टर्मिनेट होणार आहे का हे कधी नाही. म्हणजे हा कोणता फॉर्म झाला या रॅशनल नंबरचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म झाला. सो इथे हे अशा प्रकारे आपल्याला आन्सर राईट करायचं. दोन्ही मेथड्स इथे आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट पाहूयात 29/16. 16 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करा. 2 8 जार 16. 2 4 जार 8. 2 2 जार 4. 2 1 जार 2. सो आता इथे प्राईम फॅक्टर्स आपल्याला काय मिळालेले आहेत 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. राईट करूयात. ओके 2 च्या फॉर्म मध्ये आहेत प्राईम फॅक्टर्स म्हटल्यावर हा जो रॅशनल नंबर दिलेला आहे त्याचा डेसिमल फॉर्म कोणत्या टाईप मध्ये येणार टर्मिनेटिंग टाईप मध्ये. सो राईट करूया तिथे हिअर 2 इज द ओनली प्राईम फॅक्टर इन द डिनॉमिनेटर. सो द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर 29/16 विल बी टर्मिनेटिंग टाईप. हे पहा डिव्हिजन करून सुद्धा पाहूयात. डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर 0 आलेला आहे म्हटल्यावर टर्मिनेट झालं की नाही इथे. मग हा टर्मिनेटिंग टाईप आहे. डेसिमल फॉर्म जो येणार आहे या रॅशनल नंबरचा तो टर्मिनेटिंग आहे. चला नेक्स्ट पाहूयात 17/125. 125 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. आता इथे सगळ्यात छोटा प्राईम नंबर 2 हो की नाही त्याने डिवाइड करता येईल का नाही. 3 ने नाही 5 ने करता येईल. सो 5 2 जार 10. 12 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. मग 2 and 5 25 झाले. 5 5 जार 25. सो इथे येणार 25. ओके आता 5 5 जार 25. 5 1 जार 5. ओके सो काय आले प्राईम फॅक्टर्स 5 इंटू 5 इंटू 5. 5 च्या फॉर्म मध्ये आले म्हणजेच हा डेसिमल फॉर्म आपल्याला कसा मिळेल टर्मिनेटिंग टाईप मिळेल. मी तुम्हाला काय सांगितलं होतं जर प्राईम फॅक्टर्स डिनॉमिनेटरचे प्राईम फॅक्टर्स 2 और 5 च्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळाले तर दिलेला रॅशनल नंबर चा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग टाईपचा असतो. आता इथे प्राईम फॅक्टर्स 5 च्या फॉर्म मध्ये आलेले आहेत म्हणजे हा टर्मिनेटिंग येणार. सो हिअर 5 is the only prime factor in the denominator. So the decimal form of the rational number 17/125 will be terminating type. हे पहा डिव्हिजन करून सुद्धा तुम्हाला इथे लक्षात येणार आहे रिमाइंडर 0 आलेला आहे म्हणजे हे टर्मिनेट झालेलं आहे. नेक्स्ट पाहूयात 11/6. ओके 6 चे प्राईम फॅक्टर्स 2 3 जार 6. 3 1 जार 3.
काय आले 2 इंटू 3 2च्या फॉर्ममध्ये आहे नाही, 5च्या फॉर्ममध्ये नाही, इथे हा 3 आला त्याने सगळा घोळ केला हो की नाही. म्हटल्यावर इथे हा जो रॅशनल नंबर आहे त्याचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचाच येणार आहे. सो इथे राईट करून टाकूयात. हिअर द डिनॉमिनेटर इज अदर दॅन प्राईम नंबर 2 or 5. So the decimal form of the rational number 11/6 will be non-terminating type. अशा प्रकारे इथे प्रॅक्टिस सेट 2.1चा आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट या क्लिअर झालेल्या असाव्यात. रिमेनिंग क्वेश्चन्स आपण व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये सॉल्व्ह करूयात.